सुरुवात करूया. सुखावह बैठक, पद्मासन, अर्धपद्मासन अथवा साधी मांडणी. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेत. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया आणि आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय आणि संथपणे सोडतोय. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. शरीर मनाच्या स्वास्थ्यासाठी आपण जे काही साधना करणार आहोत त्याकरिता शरीर आणि मनाने स्थिर होऊया. सुरुवात ओंकारापासनं. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन, 2 बॅच मध्ये आपण कपालभाती करणार आहोत. सुरुवातीला 15 स्ट्रोक्स आणि सेकंड बॅच मध्ये 15 स्ट्रोक्स. आपापल्या क्षमतेने आपण ही कृती करणार आहोत. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरू. यथाशक्ती 15 स्ट्रोक्स. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. चेहरा शांत. सावकाश कृती थांबवायची आहे. श्वसन मार्गातला बदल, त्याचा अनुभव घेऊया. आणि पुन्हा एकदा सेकंड बॅच मध्ये 15 स्ट्रोक्स आपापल्या क्षमतेने. आहे तो श्वास सोडून घेऊन एक सहज श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका देऊया आणि कपालभातीला सुरुवात करूया. यथाशक्ती 15 स्ट्रोक्स आपापल्या क्षमतेने. सावकाश कृती थांबूया. 2 भागांमध्ये केलेली कपालभाती, त्याचा वेगवेगळा अनुभव. श्वसन मार्ग अधिक मोकळा. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करा. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने श्वास भरून घ्या. संथपणे सोडा. अजून एक राऊंड. डावीने एक श्वास भरून घ्या. उजवी नाकपुडी आपण सहज बंद केली आहे. संथपणे सोडून द्या. लास्ट राऊंड. डावीने एक सहज श्वास भरून घ्या आणि संथपणे सोडूया. उजवा हात गुडघ्या. कपालभाती केल्यानंतर काही सेकंदासाठी आपला श्वास थांबतोय किंवा श्वासाची गती वाढते. थोडस उष्णता वाढल्यासारखं वाटतं, म्हणून डाव्या नाकपुडीने चंद्र अभ्यास करा. हातांची ज्ञानमुद्रा. स्पंदनांची अनुभूती. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. आपल्या बंद डोळ्यांसमोर अ, उम आणि अर्धचंद्रबिंदी
असा 3.5 मात्रांचा ओम पाहण्याचा प्रयत्न करूया. आपल्या भ्रूमध्यामध्ये आपल्याला जसा दिसेल तसा ओम पाहूया. आणि या ओमचे 3 उच्चार एका लागोपाठ एक अगदी हळू आवाजामधले. सुरुवात पहिल्या उच्चारापासून एक सहज श्वास भरून घेऊया आणि जाणीवपूर्वक पहिला उच्चार करूया. ओम. 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 दोन्ही हात जोडून ओंकाराची प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. योगीजन व्यक्तीने आम्हाला बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला मी मनापासून नमस्कार करत आहे. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक होऊया. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव, शरीरातल्या प्रत्येक अवयवाप्रती कृतज्ञता भाव. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्याचं दर्शन. निर्माण झालेले अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घेऊन विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सही सोडायची, रिलॅक्स व्हायचं. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात समोर. एकाच वेळेला दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये स्ट्रेच आणूया आणि रिलॅक्स करूया. स्ट्रेच करूया, रिलॅक्स करूया. स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. पुन्हा स्ट्रेच करायचे. अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करायचे. पावलाची बोटं रिलॅक्स करायचे. अँकल जॉइंट म्हणून पाऊल मनगटामधून हाताची बोट स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे स्ट्रेच करूया. स्वतःकडे घ्यायचे, जमिनीकडे ताणायचे. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. मध्ये येऊन थांबायचे आणि मग रोटेशन क्लॉकवाईज एकाच वेळेला. 1, 2, हाताच्या मुठी वळून केलं तरी चालेल. 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचे. दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची. उजवा पाय फोल्ड करायचा, सरळ करायचा. पाय फोल्ड करूया, सरळ करूया. श्वास घेत पाय फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पुन्हा उजवा पाय फोल्ड करूया. आता हाच उजवा पाय वर उचलायचा आहे, खाली ठेवायचा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. पाठीतनं सरळ बसण्याचा प्रयत्न. विरुद्ध बाजूने 5 टाइम. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचं. उजवं पाऊल तसंच डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचंय.
हाफ बटरफ्लाय करून घेणार आहोत आपण. उजवा पाय, पायाचा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा, स्वतःकडे घ्यायचा, जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे. बरं, हे करताना शक्यतो आपल्याला पाठीतनं पुढे मागे व्हायचं नाही. तुम्हाला जेवढं स्थिर बसून पाय जमिनीकडे प्रेस करता येईल तेवढं प्रेस करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःकडे घ्या. थोडीशी टाच तुमची खालच्या बाजूला आली म्हणजे एकदम पाऊल वरती न ठेवता थोडंसं हलकसं ते टाच तुमच्या खालच्या दिशेला येऊ देत, म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित करता येईल. जमिनीकडे प्रेस, वर, जमिनीकडे, वर. आणि आता करूया बेबी मुवमेंट. थोडंसं वर उचलायचं आहे पाय आणि हिप जॉईंट्स मध्ये हालचाल. जास्तीत जास्त डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. बरं, मध्ये येऊन थांबा. तुमचा उजवा हात उजव्या अँकलच्या वरती द्या आणि डावा हात अँकलच्या खाली जाऊ देत. पाऊल झटकून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. आणि आता एकदम पाय रिलॅक्स ठेवा आणि फक्त पाऊल झटकून घ्या. तुमचे गुडघे मांड्या एकदम रिलॅक्स करा आणि पाऊल झटकून घ्यायचं. सावकाश थांबायचंय. उजवा पाय सरळ करायचा आणि आता ह्या सगळ्या कृती डाव्या पायाने करूया. दोन्ही हातांच्या बोटांचे गुंफण डाव्या गुडघ्याखाली द्या. उजवा पाय सरळ ठेवा. डावा पाय जमिनीला घासत श्वास घेत फोल्ड करायचा. श्वास सोडत सरळ करायचा. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वासाकडे लक्ष देऊन केलं की आपण आपोआप त्या कृतीशी जोडले जातो. बरोबर. आणि मग पुन्हा पाय फोल्ड करायचा. श्वास घेत वर उचलायचा 45 डिग्री आणि श्वास सोडत खाली. वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4. सावकाश. 5. 5 वेळा झालं की थांबून तुमचं डावं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचंय. टाच थोडीशी खालच्या बाजूला सरकवून घ्या आणि मग हाफ बटरफ्लाय. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आणि वर घ्यायचा. पाठीची हालचाल न करता जमिनीकडे, वर, जमिनीकडे, वर, जमिनीकडे, वर. आता श्वास घेत खाली न्या, जमिनीकडे प्रेस करा आणि श्वास सोडत वरती घ्या. इनहेल, खाली, सावकाशपणे. आणि आता करूया हिप जॉईंट्स मधून हालचाल, बेबी मुवमेंट. उजवा हात अँकलच्या खाली, डावा हात गुडघ्याच्या इथे आणि जास्तीत जास्त उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. 2, 3, 4, 5. स्टॉप. आणि आता पाऊल झटकून घ्यायचंय. डाव्या हाताचा आधार अँकलच्या वरती द्या, उजवा हात अँकलच्या खाली आहे आणि पाऊल झटकून घ्यायचं. पाय अगदी रिलॅक्स ठेवायचा आणि डावं पाऊल झटकून घ्यायचं. सावकाश थांबायचंय. डावा पाय सरळ ठेवायचा आणि रिलॅक्स व्हायचंय. श्वासाकडे लक्ष. एक श्वास विश्रांती घेऊया आणि मग पुन्हा दोन्ही पाय सावकाश जुळवून घेऊया. आपण जो पाठकाणा थोडासा मागे झुकवला होता तो पुन्हा एकदा एका रेषेमध्ये आणूया. हाताचे हाताची जी स्थिती आहे ती आपल्या सीटच्या जवळ ठेवायची. ठीक आहे. मान सरळ मध्यभागी आहे. करूया नेक रोटेशन. आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची. डोळे अलगद मिटून घ्यायचे. बरं, हनुवटी गळ्याकडे नेताना पाठीला पोक न आणता आपल्याला फक्त मानेमध्ये हालचाल करायची. ठीक आहे. हनुवटी गळ्याकडे गेली. आता मान आपली उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. क्लॉकवाईज 3 वेळेला आपली मान गोलाकार फिरून घ्यायची. तोंड बंद, डोळे बंद. श्वास चालू आहे आणि मानेमध्ये आपली हालचाल चालू आहे. बरोबर. विरुद्ध बाजूने 3 वेळा करूया. डावीकडनं उजवीकडे. दोन्ही बाजूनी 3-3 वेळा करून झालं. जाणीवेसह करण्याचा प्रयत्न. आपण यांत्रिक न करता आपली संपूर्ण जाणीव त्या कृतीकडे लक्ष द्यायचं आहे.
सावकाश मान सरळ करायचे आणि रिलॅक्स व्हायचं. विश्रांती घ्या. करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. साधी मांडी घालायची, हात खांद्यातनं सरळ करायचे. सुरुवातीला आपण कोपरं हाताची मोकळी करून घेऊया. आपले हात खांद्यावर ठेवायचे आणि मग पुन्हा सरळ करायचे. फोल्ड, सरळ. श्वास घेत फोल्ड करा. श्वास सोडत सरळ करा. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. आता हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हात खाली घ्या. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता श्वास घेत हात समोर घ्यायचे आणि श्वास सोडत फोल्ड करायचे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत फोल्ड. श्वास घेत सरळ. श्वास सोडत फोल्ड. श्वास घेत सरळ. श्वास सोडत फोल्ड. पुन्हा कोपरं जॉईन करून घ्या आणि करूया शोल्डर रोटेशन. आता शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि ही कृती करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत घेत हाताची कोपरं वर न्यायचे आणि श्वास सोडत खाली, मागून पुढे. श्वास घेत वर. श्वास सोडत मागून पुढे. डोळे मिटून करण्याचा प्रयत्न. आपल्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष द्यायचंय. आणि विरुद्ध बाजूने 3 वेळा श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1, 2, बरोबर, 3. दोन्ही बाजूनी 3-3 वेळा झालं की थांबायचं. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. हलकीशी श्वासाची गती इथे वाढते. एक सहज श्वास भरून घ्या नाकाने आणि सावकाशपणे सोडा. तोंड उघडून सावकाश श्वास सोडून द्या. श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येऊ दे. आज आपण करणार आहोत पश्चिमोत्तानासन. तर इथे ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी करताना यथाशक्ती प्रयत्न करा. कुठेही ओव्हर ट्राय नको. पाठकणाला जास्त ताण येईल इतकं आपल्याला ओव्हर ट्राय करणं टाळायचंय. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला थोड्याशा मुवमेंट करायच्या. काय करायचं, आपले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचं. एक श्वास भरून घ्यायचा. हलकसं मागे जायचं आणि श्वास सोडत पुढे यायचं. ठीक आहे. हे आपण 2 ते 3 वेळा अशी कृती करणार आणि मग शेवटी श्वास घेत आपण वर आल्यानंतर श्वास सोडताना पुढे गेल्याबरोबर आपल्या दोन्ही हातांनी आपलं पाऊल, तळपाय, टाच किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर शेवटी आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. ठीक आहे. आणि हाताची कोपरं जमिनीकडे सैल सोडायची. बरं, आता हे करताना समजा आपला हात पावलापर्यंत नसतील पोचत तर जेवढे हात पुढे जातील तेवढं आपल्याला जायचं आहे आणि हात खाली जमिनीवर ठेवायचे. ठीक आहे. तुमची जशी क्षमता असेल त्याप्रमाणे. ओव्हर ट्राय नाही की आपले हात पावलापर्यंतच पोचले पाहिजे. तर करूया सुरुवात. त्याने आपण नौकाचालन करून घेऊया. हाताची बोटं एकमेकांना हाताच्या मुठी वळून घेऊन थोडंसं पुढे जायचंय आणि मागे यायचंय. म्हणजे आपल्याला पश्चिमोत्तानासन सोपं जाईल करायला. आधी नौकाचालन करून घेऊया. 2 ते 3 आपण ही कृती करूया. 2 ते 3 वेळा आणि मग विरुद्ध बाजूने पुन्हा हेच करणार आहोत. आता हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन हलकसं मागे जायचंय आणि पुढे यायचंय. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. अवकाश थांबायचंय. करणार आहोत आपण पश्चिमोत्तानासन. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे. नजर समोर, पाठकणा सरळ. ही झाली आपली पूर्वस्थिती. आता श्वास घेत हात वर न्यायचे. हलकसं मागे जायचं आणि श्वास सोडत जेवढे हात आपले पावलाबाहेर नेता येतील तेवढं नेण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा श्वास घेत वर यायचं. श्वास सोडत मागे पुढे जायचं. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. पुढे गेल्यानंतर आपली क्षमता बघा. तुम्हाला जेवढं पुढे जाता येईल जाण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांनी पाऊल पकडायचा प्रयत्न, नाहीतर दोन्ही हात खाली जमिनीवर ठेवा. ठीक आहे. आणि जेवढं लोअर बॅक मधून पुढे जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. तुमचं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. बरं, हे करताना खांदे रिलॅक्स ठेवा.
पाठकणा रिलॅक्स करा, पोटाचे स्नायू ढिले सोडा, पोटावरती पूर्णपणे प्रेशर, पाठकण्यावर ताण, नॉर्मल श्वास चालू. बरोबर. 1 2 3 4 5. रिलीज. श्वास घेत घेत वर या आणि विश्रांती. त्यालाच एक कॉम्प्लिमेंट करणारं आसन करूया आपण. आधी विश्रांती घ्या, पूर्णपणे श्वासाची गती आपली नॉर्मलला येऊ दे. आता सगळ्यांनी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, आपली हाताची कोपरं खाली जमिनीवर टेकवायची आहेत, मान मागे सैल सोडायची आणि इथे थांबा. मान मागे सैल सोडा. ज्यांना पाठीचा कमरेचा त्रास आहे त्यांच्यासाठी आता जे आपण केलंय हे थोडंसं प्रिव्हेंटिव्ह ठरतं. आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवू, पाय काउंट थांबा. 1 2 3 4 5. रिलीज. सावकाश आधी मान सरळ करा आणि मग हळूहळू कमरेतनं सरळ व्हा आणि रिलॅक्स. आज आपण शिकणार आहोत गोमुखासन. गायीच्या मुखाप्रमाणे आपला शरीराचा आकृतिबंध भासतो. विशेष असे कॉन्ट्राइंडिकेशन नाहीयेत. अगदीच गुडघेदुखीचा त्रास असेल आणि फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल तर मात्र गोमुखासन करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? गोमुखासन हे डायबिटीज उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक मानलं गेलंय. त्याचबरोबर आपले हिप जॉईंटसाठी अतिशय महत्वाचं आहे. थाय मसल्स जे आपला स्टिफपणा आलेला असतो तो मोकळं व्हायला मदत होते. त्याचबरोबर आपल्या गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत किंवा दुखणी आहेत ती कमी व्हायला मदत होते. आणि आपण बद्ध असतं म्हणजे हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून जेव्हा हे आसन करतो त्यावेळेला आपला जो खांद्यांचे जे आपले जॉईंट्स आहेत ते अधिक फ्लेक्झिबल व्हायला मदत होते. तर मी दाखवते, मग आपण एकत्रित करू. तर इथे पूर्वस्थिती म्हणजे आपले पाय जोडून घ्यायचे, एक एक पाय फोल्ड करायचा. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ घ्यायचं. मग जमिनीला घासत डावा पाय फोल्ड करून त्याचा पाऊल उजव्या सीटच्या जवळ घ्यायचा. आपल्याला कुठेही सीटवर बसायचं, त्या टाचेवर बसायचं नाहीये. तर विरुद्ध बाजूने आपण पावलं आपल्या सीटच्या जवळ घेतलेली आहेत. आता ही पावलं आपली आपण ऍडजस्ट करायची. ठीक आहे. आपले गुडघे आणि मांड्या ह्या व्यवस्थित लॉक होण्यासाठी किंवा एका रेषेमध्ये येण्यासाठी आपले हात पावलावर ठेवायचे. सीटचा भाग वर उचलायचा, थोडंसं पुढे झुकायचं. बघा गुडघे मांड्या बरोबर एका रेषेत येतात आणि मग पुन्हा सीटचा भाग खाली जमिनीवर ठेवायचा. इथे आपल्या पायाची पोझिशन व्यवस्थित राहते. आता आपला उजवा पाय वर आहे त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा आणि मग उजव्या हाताचा तळवा. आपली हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड करायची. बघा इथे तुम्हाला दिसेल की आपले जे दोन पावलं आहेत हे गायीच्या कानाप्रमाणे दिसतात आणि आपली जी पायाची स्थिती आहे ही गायीच्या मुखाप्रमाणे भासते. म्हणून याला गोमुखासन असं नाव आहे. आता हे मेडिटेटिव्ह आसन सुद्धा आहे. म्हणजे या स्थितीमध्ये तुम्ही काही सेकंद प्राणायाम किंवा ध्यानाला बसू शकता. ठीक आहे. तर हे झाली पहिली स्थिती. पुढे आपण बद्ध हस्त गोमुखासन करणार. आता इथे तुम्ही एखादं नॅपकिन जवळपास ठेवू शकता. तर मी दाखवते तुम्हाला हे नॅपकिन आपल्याला कशा प्रकारे आपण आधार याचा घेऊ शकतो. तर उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, त्याला एक हलकासा खेच देऊन तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला डावा हात मागे न्यायचा आणि दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. आता इथे पटकन हाताची बोटं एकमेकांमध्ये समजा नाही जोडली गेली तर मग नॅपकिनचा आधार घ्यायचा. तुम्हाला मागून दाखवते. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेलाय, तो मागे फोल्ड केलाय. खाली असलेला डावा हात मागे नेलाय. हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंफवायची आहेत. आता हे समजा पटकन आपल्याला गुंफवलं नाही गेलो तर मग नॅपकिनचा आधार घ्यायचा. एक टोक एका हातात पकडायचं, दुसरं टोक दुसऱ्या हातामध्ये पकडायचं आणि तुम्हाला जेवढं ते एकमेकांच्या जवळ घेता येईल असं सरकवत सरकवत तेवढं घेण्याचा प्रयत्न करायचा आपापल्या क्षमतेत. ठीक आहे. जेवढी क्षमता असेल तेवढं करायचं आणि मग इथे जाऊन थांबायचं. तर अशा प्रकारे तुम्ही नॅपकिनच्या आधारे हे करू शकता.
ज्यांना सहज बोट गुंफवता येत असतील त्यांनी सहज गुंफवण्याचा प्रयत्न करा. इथे बघा पाठकाणा एका रेषेमध्ये आपले हाताचं कोपर सिलिंगच्या दिशेने ताणलं जातं. ठीक आहे, मागून हे अशा प्रकारे दिसणार. उलट चाल करताना आपल्याला काय करायचंय, जो हात खाली आहे तो पहिल्यांदा सरळ करायचा, मग वर असलेला हात, जो पाय खाली आहे तो पहिल्यांदा सरळ करायचा, मग वर असलेला पाय. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हेच आसन दुसऱ्या बाजूने सुद्धा करणार. करूया आता सगळे एकत्रित. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. तर सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ घेऊन यायचं. खाली असलेला डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ घेऊन यायचं. कदम सर, तुम्हाला प्रॉब्लेम आहे का हा, म्हणजे पायाचं काही कळलंय तुम्हाला? कृती कळलीये कशी केली आहे ती? पाय आधी सरळ करा. मला तुमच्याशी साधी मांडी वाटतेय. हा, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. अजून थोडंसं फोल्ड, गुडघ्याला जर त्रास होत असेल तर जास्त फोल्ड नका करून, तुमच्या क्षमतेप्रमाणे करा. ठीक आहे. तर आता इथे थोडंसं सीटचा भाग वर उचलायचा आणि मग गुडघे मांड्या व्यवस्थित लॉक करून घ्यायचे. डावा हात प्रथम उजव्या गुडघ्यावर, मग उजवा हात येईल. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड करायची आणि इथे काही सेकंद थांबायचं. डोळे मिटून घ्या आणि आपला संपूर्ण आकृतीबंध तपासून पहा. बघा, कुठलंही आसन करताना तिथे काही सेकंद थांबायचं. देहधारणा आणि प्राणधारणा, म्हणजेच देहधारणेमध्ये आपला आकृतीबंध तपासून पाहायचा. आपल्याला कसं हे आसन जमलंय, कुठे जास्त ताण वाटतोय, कुठे जास्त प्रेशर वाटतोय, हे आधी बंद डोळ्यांनी तपासून पाहायचं. आणि मग हळूहळू जाणे श्वासाकडे, शरीराकडून मनाकडे होणारा हा आपला प्रवास. तर आपल्या उजव्या बाजूचा थाय मसल्स, हिप जॉईंट्स, तिथे तुम्हाला जास्त ताण जाणवेल. डाव्या बाजूचा गुडघा, तिथे असलेला ताणतणाव, या सगळ्याची अनुभूती, चेहरा शांत. या आसनाच्या सरावाने आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो. त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक क्षमता ही सुद्धा वाढायला मदत होते. आणि आता पुढची कृती, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, त्याला एक हलकासा खेच द्यायचा वरच्या बाजूने, तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला डावा हात मागे घेऊन जायचा, हातांची बोटं एकमेकांमध्ये पकडून घ्यायच्या. बरं, आता इथे मान सरळ ठेवायची. कपाळात ती आपण अशी पुढे नेतो किंवा जास्त वर करतो, तर आपल्याला मान एका रेषेत ठेवायचे मध्यभागी. आपला उजवा दंड आणि उजवा कान यांचा एकमेकांना स्पर्श होतो. डाव्या खांद्यावर तुम्हाला प्रेशर जाणवेल. उजवी बाजू मात्र कमरेपासून कोपरापर्यंत ताणली गेली. डोळे मिटून याची अनुभूती आणि दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन. मोठा श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने सोडा. जेवढा तुम्हाला हळूहळू सोडता येईल तेवढा सोडण्याचा प्रयत्न करा. चेहऱ्यावर हलकंसं स्मित असतं. रिव्हर्ट रिटर्न यायचं. उलट चाल करताना प्रथम डोळे उघडायचे. तुमचा डावा हात गुडघ्यावर येईल, मग वर असलेला उजवा हात, खाली असलेला डावा पाय सरळ करा आणि मग वर असलेला उजवा पाय. आता हेच आसन विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय सुरुवातीला फोल्ड करायचा, त्याचा पाऊल उजव्या सीट जवळ घेऊन यायचं. खाली असलेला उजवा पाय फोल्ड करून त्याचा पाऊल डाव्या सीट जवळ. पुन्हा मगासप्रमाणे टेक्निक, दोन्ही हात पावलावर ठेवून थोडस पुढे झुकायचं. गुडघे मांड्या पावलं ऍडजस्ट करायची. आणि आता तुमचा उजवा हात डाव्या गुडघ्यावर येईल आणि मग डावा हात, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, पाठकणा सरळ, डोळे मिटून विरुद्ध बाजूने आपण हे आसन केलंय ते आपल्याला किती छान जमलंय हे आपलं आपण तपासून पाहूया. डोळे मिटून काही सेकंद इथे थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय आणि सोडताय. आणि आता पुढची कृती करूया. आपला डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, त्याला एक हलकासा खेच देऊन तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला उजवा हात मागे घेऊन जाऊया. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या किंवा तुम्ही नॅपकिनचा आधार घ्या, जसं मगाशी सांगितलेलं त्याप्रमाणे. तुमच्या डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. डोळे मिटून घ्या आणि इथे काही सेकंद
थांबा. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करून घ्यायचं आहे. मोठा श्वास भरून घ्यायचा आणि सावकाशपणे सोडायचा. यथाशक्ती प्रयत्न असेल. रिव्हर्स रिटर्न येताना आधी डोळे उघडायचे. तुमचा उजवा हात जो खाली आहे तो प्रथम डाव्या गुडघ्यावर येईल, मग वर असलेला डावा हात. खाली असलेला उजवा पाय सरळ करायचा, मग वर असलेला डावा. आणि रिलॅक्स. विश्रांती घ्या. पुन्हा जाणीव श्वासाकडे. सावकाश सगळ्यांनी बैठक स्थितीतून स्टँडिंग मध्ये यायचंय. उठून उभारायचंय. स्टँडिंग मध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया. रिलॅक्स होऊया. करणार आहोत आपण कटीचक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. हात खांद्यातून सरळ. आणि आता सुरू करूया. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. 3 ते 4 वेळा ही कृती करायची. मध्ये येऊन थांबायचं. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. ठीक आहे. आता मध्ये येऊन थांबायचं. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. हलकसं डाव्या बाजूला बेंड व्हायचं. मग डावा हात वर न्यायचं आणि हलकसं उजव्या बाजूला बेंड व्हायचं. अशी डायनॅमिक हालचाल. ठीक आहे. पायामधलं अंतर आपण थोडंसं तसंच ठेवू. सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्टॉप. मध्ये येऊन थांबायचं. करणार आहोत आपण सर्वांग पुष्टी. त्याआधी आपण साईडवर बेंड थोडासा घेणार आहोत. सॉरी, साईडवर फॉरवर्ड बेंड घेणार. दोन्ही पायांमधलं अंतर पुन्हा थोडंसं वाढवायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. हात डोक्याच्या दिशेने वर, तळवे सिलिंगच्या दिशेला. ठीक आहे. मी दिसते ना बरोबर. तळवे सिलिंगच्या दिशेला. ठीक आहे. आता उजव्या बाजूला टर्न करायचं. एक श्वास भरून घ्यायचा आणि उजवीकडे खाली झुकायचं. श्वास सोडत. पुन्हा श्वास घेत वर यायचं आणि श्वास सोडत डावीकडनं खाली झुकायचं. अशा प्रकारे आपल्याला थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे करायचं. श्वासाकडे लक्ष देऊ. सगळ्यांनी मध्ये यायचंय. हा, लक्ष देऊन श्वासाकडे लक्ष देऊन कृती करा. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. 3 ते 4 वेळा ही कृती. सावकाश. 3 ते 4 वेळेला दोन्ही बाजूनी झालं की मग थांबा. आणि आता आपल्याला पूर्ण गोलाकार फिरायचं. ठीक आहे. जसं आपण चक्की चालन करतो ना बसून, सेम कृती, फक्त आपण त्याचा उभं राहून करतोय. सुरू करूया. आता सगळ्यांनी सावकाश उजव्या बाजूला टर्न व्हायचंय आणि उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायचंय क्लॉकवाईज. 1. आपली हाताची पकड खाली जमिनीपर्यंत नेण्याचा प्रयत्न. 2 3. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. डावीकडे जायचंय. डावीकडून उजवीकडे गोल फिरायचंय. 1 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबा. हात खाली घ्या. पायामधलं अंतर तसंच ठेवा. थोडीशी विश्रांती घ्या तिथल्या तिथे. दोन्ही बाजूनी 3 वेळा झालं की थांबून थोडीशी विश्रांती. मान मागे सरी सोडा आणि रिलॅक्स व्हा. आणि याच्यातूनच पुढे आपण करणार आहोत वीरासन. ठीक आहे. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. फक्त आता उजवं पाऊल उजव्या बाजूला टर्न करायचंय. डावं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. हाताची 5ही बोटं जुळलेली. तळवे आपले जमिनीच्या दिशेला असतील. ठीक आहे. उजवा जो पाय आहे, उजव्या पायाचा गुडघा हलकासा फोल्ड करायचा आहे.
मागे असलेला डावा पाय मागे जास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा आणि सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने सैल सोडा. ठीक आहे. उजव्या पायाचा गुडघा तुमच्या पावलाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची. बरोबर. तुमची नजर उजव्या हाताच्या बोटांकडे घेऊन जा आणि ते थांबा. 1 2 3 4 5. करेक्ट. आता तुमचा उजव्या हाताचा जो कोपर आहे तो उजव्या गुडघ्यावर ठेवा. करेक्ट. हा, आणि हात समोर घ्या. हाताचा तळवा. बरोबर. जो डावा हात सरळ आहे तो वरती न्यायला सुरुवात करा. बरोबर. तुमचा दंड आणि कान याच्यामध्ये थोडंसं अंतर राहील. आपल्याला अजिबात कान आणि दंड एकमेकांच्या जवळ स्पर्श न करता त्याच्यामध्ये थोडंसं अंतर राहील. म्हणजे तुमचा डावा पाय वर असलेला डावा हात छान एका रेषेमध्ये येईल. बरोबर. नजर समोर. अँड अगेन इथे 5 काउंट होल्ड. 1 2 3 4 5. रिलीज. सावकाश हळूहळू डावा हात खाली घ्या. हळूहळू सावकाश सरळ व्हा. पायामधलं अंतर कमी करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. बराच वेळ आपण पाय स्ट्रेच करून थांबलो होतो, म्हणून थोडा वेळ विश्रांती घ्या. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा पाय जोडून घ्या आणि मग पायामधले अंतर घ्या. आता डावं पाऊल डाव्या दिशेला जाईल, उजवं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. डावा गुडघा फोल्ड करायचा. मागे असलेला उजवा पाय जास्तीत जास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न. तुमच्या सीटचा भाग खाली जमिनीच्या दिशेने जेवढा सैल सोडता येईल तेवढा सोडण्याचा प्रयत्न करा. बरोबर. आपली नजर डाव्या हाताच्या बोटांकडे. कोणालाही इथे पायामध्ये थरथर जाणवायला लागली तर आसन सोडून द्या. 1 2 3 4 5. मगाचप्रमाणेच डाव्या हाताचा कोपर डाव्या गुडघ्यावर ठेवा. हात समोर. बरोबर. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर ठेवूया. तुमचा दंड आणि कान हा एकमेकांना स्पर्श न करता आपल्याला एका रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. खांदे रिलॅक्स ठेवा. पुन्हा नजर समोर. नॉर्मल श्वास चालू. 1 2 3 4 5. रिलीज. सावकाश. उजवा हात खाली. डावा पाय सरळ करा. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती घ्या. श्वासाकडे लक्ष. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा. घाई गडबड न करता पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये. श्वासाची गती हलकीशी वाढली असेल नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. 2 ते 3 वेळा हे करून घ्या म्हणजे श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येईल. तर सर्वांनी उजव्या कुशीला वळायचंय. उजव्या कुशीला वळा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि उजव्या दंडावर आपलं डोकं ठेवा. तुमच्या उजव्या पायावर डावा पाय आहे. बरोबर. आणि आता उजव्या हाताचा स्टँड करायचा आहे. तसं भगवान विष्णू शेषावरती विश्रांती घेतात त्याप्रमाणे ही कृती. ठीक आहे. वर असलेला जो डावा हात आहे तो समोर घ्यायचा आहे, आपल्या छातीच्या समोर आधारासाठी. वर असलेला डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा. पाय फोल्ड करताना गुडघा तुमच्या छातीजवळ येईल. पाय फोल्ड, सरळ. बरोबर. श्वास घेत पाय फोल्ड करा. श्वास सोडत सरळ करा. फोल्ड, सरळ.
फोल्ड, सरळ. हं. आता हाच वर असलेला डावा पाय जास्तीत जास्त पुढे न्या आणि मागे घ्या. कमरेतनं हलचा. जास्तीत जास्त पुढे, मागे. बरोबर. पुढे, मागे, पुढे आणि मागे. हं. आता मध्ये येऊन थांबा. तिथल्या तिथेच वर असलेला डावा पाय वर खाली करा. तिथल्या तिथेच जास्त वर न घेता तिथल्या तिथेच वर खाली करायचा आहे. तिथल्या तिथेच. ओके. आता थांबा. आता पुन्हा वर असलेला तुमचा डावा पाय जास्तीत जास्त वर नेण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत घेत वर 90 डिग्री आणि श्वास सोडत सोडत खाली. 2 वेळेला अगदी सावकाश कृती करा. पायाला क्रॅम्प येण्याची शक्यता असते. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. सावकाशपणे खाली म्हणा. पुन्हा एकदा श्वास घेत घेत वर न्या आणि तुमच्या डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. डावा पाय पण वर घेतलाय. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा मांडीच्या मागे तुम्हाला जिथे हात शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न करा. डावा पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असेल. आणि आता इथे 5 काउंट होल्ड. 1, 2, 3, 4, 5, रिलीज. सावकाश हात खाली, पाय खाली. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ करा आणि पाठीवर पडून विश्रांती. आता सगळ्यांनी डाव्या पिशवीला वळायचंय. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर असेल. डाव्या दंडावर आपलं डोकं ठेवायचंय. उजवा हात, उजवा पाय वर आहे. आता पुन्हा संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आलंय डाव्या बाजूने. आता डाव्या हाताचा स्टँड करायचा. सॉरी, उजव्या हाताचा स्टँड केलाय. उजवा नाही, डाव्या हाताचा. उजवा हात समोर घ्यायचा, छातीच्या समोर. वर असलेला उजवा पाय फोल्ड करायचा, सरळ करायचा. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. बरोबर. पाय फोल्ड, सरळ. आता वर असलेलाच आपला उजवा पाय जास्तीत जास्त कमरेतनं पुढे, मागे, पुढे, मागे, पुढे, मागे, पुढे, मागे आणि मध्ये येऊन थांबायचं. पुन्हा पावलावर पाऊल आहे. आता असंच वर असलेला उजवा पाय तिथल्या तिथे अप डाऊन करायचा. तिथल्या तिथे जास्त वर न उचलता तुमच्या गुडघ्यावर, मांडीवरती जो स्ट्रेच येतोय त्याचा अनुभव घ्यायचा आणि तिथल्या तिथेच वर खाली. करेक्ट. सावकाश थांबायचं. आता हाच वर असलेला उजवा पाय 90 डिग्री वर घ्यायचा. श्वास घेत घेत आणि श्वास सोडत सोडत सावकाश खाली आणा. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत सावकाश खाली. पुन्हा श्वास घेत वर आणि आता उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न. पायाची बोटं, अँकल, पोटरी किंवा गुडघा. इथे पुन्हा स्ट्रेच आणि थांबा. 1, 2, 3, 4, 5, रिलीज. सावकाश हाताची पकड सोडायची आहे. पाय खाली घ्यायचा आहे. आता आपल्याला एक पुढची मुवमेंट करायची आहे. बघा, यथाशक्ती प्रयत्न असेल, कुठेही ओव्हरट्राय नको. हाताचा सपोर्ट द्या तुमच्या छातीच्या समोर, उजव्या हाताचा. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा आहे. ठीक आहे. आता शक्य असेल तर एकाच वेळेला दोन्ही पाय जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा. एकाच वेळेला हाताचा सपोर्ट खाली द्या जमिनीवर. हा, करेक्ट. आणि इथे थांबा. 1, 2, 3, 4, 5, रिलीज. खूप छान. सावकाश पाय खाली घ्या. डावा हात सरळ करा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. रिलॅक्स व्हा. पुन्हा जाणीव श्वासाकडे. आपण ज्या ज्या काही कृती केल्या त्या किती छान आपल्याला जमल्यात, त्यासाठी स्वतःला मनापासून थँक्यू बोला. आता इथे पूर्णपणे आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे एनर्जी होती, तो भाग आपण खूप जास्त वापरला, हालचाल केली, त्यामुळे यालाच कॉम्प्लिमेंट करणारं
आपण करूया आता तिर्यक भुजंगासन. एका कुशीला वळायचं, पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. आणि करणार आहोत आपण तिर्यक भुजंगासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताचे तळवे छातीच्या रेषेमध्ये असतील. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला आहेत. आता पावलाचं माउंटन करा. टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. किंचितस दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. अगदी 1 सेंटीमीटर एवढं अंतर असेल दोन्ही पायांमध्ये. आता सगळ्यांनी श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. श्वास घेत घेत वर या. बरोबर. आता आपली नजर सिलिंगकडे घेऊन जा. इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. आता सावकाश उजव्या बाजूला टर्न होऊन मागून डाव्या पायाची टच बघा. मग सेंटरला या. डावीकडे वळून उजव्या पायाची टच बघा. सेंटरला या. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. 2 ते 3 वेळेला ही कृती करा. आणि त्यानंतर मध्ये येऊन थांबा. आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने घेऊन जायचं. बरं, आता सगळ्यांनी अशा स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. 1 ते 2 सेकंद. आता पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. दोन्ही पाय जोडून घ्या मागच्या मागे. आता श्वास घेत वर या. श्वास सोडत खाली जा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर या. ठीक आहे. आता इथे आपल्याला वज्रासनासारखं करायचंय. म्हणजे आपल्याला आपल्या सीटचा भाग पायावर घ्यायचा. बघा अशा प्रकारे मी दाखवलंय बघा. तिथल्या तिथेच सीटचा भाग पायावर घ्या. हा, बरोबर. आता शक्यतो इथे आपल्याला पायाची हालचाल न करता पुढे करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, सगळेजण आले या स्थितीमध्ये. हा, आता आपल्याला शक्यतो पायाची मुवमेंट न करता पुढच्या कृती करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता श्वास घेत पुन्हा सरळ व्हा. तिथल्या तिथेच पाय सरळ. करेक्ट. श्वास घेत वर. हा, श्वास सोडत पुन्हा वज्रासन. करेक्ट. हा, पुन्हा श्वास घेत वर भुजंगासन. हा, श्वास सोडत वज्रासनामधलं हे शशकासन आहे. आपण जी चाइल्ड पोज करतो ना ती. पुन्हा श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत शशकासन. बरोबर करताय. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत ते अगदी परफेक्ट करतायत. श्वास घेत भुजंगासन. करेक्ट. श्वास सोडत शशकासन. याच्याने आपले हिप जॉईंट, तुमच्या कमरेचा भाग, पाठ कणा अधिक मजबूत होतो. श्वास घे, लास्ट राऊंड करतोय भुजंगासन. आणि श्वास सोडत शशकासन. सावकाश सगळ्यांनी श्वास घेत घेत भुजंगासन मध्ये जायचंय. त्यानंतर कपाळ जमिनीवर ठेवायचंय. सावकाशपणे एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स व्हा. आपण जी आता कृती केली त्याच्यामुळे आपली श्वासाची गती वाढली आहे का हे तपासून पहा. वाढली असेल तर आपली थोडीशी एनर्जी आपण जास्त लावली. अवकाश एका कुशीला वळायचंय आणि मग बैठक स्थितीमध्ये बैठक स्थितीमध्ये विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा साधी मांडी घालूया.
हातांची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटून चेहऱ्यावर अगदी जेंटली स्माइल. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. एक श्वास भरून घ्यायचा, संथ गतीने सोडायचा, पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा, संथ गतीने सोडायचा. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. खांदे आपले रिलॅक्स असतील. करणार आहोत आज आपण सूर्याभ्यास चंद्र अभ्यासाची 3 आवर्तनं. सूर्यभेदन आणि चंद्रभेदनची 3 आवर्तनं. प्रत्येक गोष्टीची 3-3 आवर्तनं करणार आहोत. तर उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. सुरुवातीला आपण करतोय सूर्याभ्यास. डोळे अलगद मिटून घ्यायचे. डावी नाकपुडी सहज बंद. उजवी नाकपुडी ओपन आहे. उजवीने आहे तो श्वास सोडून उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथरेचक. अजून एक राऊंड. सूर्याभ्यास. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथरेचक. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करा. पुढे आपण करतोय चंद्राभ्यास. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथरेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथरेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथरेचक. थोडा वेळ उजवा हात खाली येऊ दे. हाताची प्राणायाम मुद्रा तशीच ठेवायची. आपली जाणीव दोन्ही नॉस्ट्रिलच्या ठिकाणी. कुठल्या नॉस्ट्रिल्सने आपण सहज श्वास घेतला सोडला, दोन्ही नाकपुड्या ऍक्टिव्हेट आहेत, हे सगळं आपलं आपण निरीक्षण करायचंय. आणि दोन्हीही नॉस्ट्रिल्स बॅलन्स करण्यासाठी आपण करणार आहोत आता सूर्यभेदन आणि चंद्रभेदन. सुरुवातीला सूर्यभेदन. डावी नाकपुडी बंद, उजवी नाकपुडी ओपन आहे. डोळे अलगद मिटलेले. उजवीने आहे तो श्वास सोडून उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. आपण भेदन केले. श्वास घेण्याच्या कृतीमध्ये सोडण्याच्या कृतीमध्ये आपण ब्रेक आणले. पुन्हा डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावी निरेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. पुढे आपण करतोय चंद्रभेदन. उजवी नाकपुडी आपली बंदच आहे. आणि आता डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवी नाकपुडी ओपन करा आणि घेतलेला श्वास सोडून द्या. पुन्हा उजवी नाकपुडी बंद करा. डावी नाकपुडी ओपन करून डावीने पूरक. आपण करतोय चंद्रभेदन. डावी नाकपुडी बंद करून उजवी नाकपुडी ओपन करायची. घेतलेला श्वास उजवीने सोडून द्यायचा आहे. उजवीने रेचक. लास्ट राऊंड करूया. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. आणि उजवीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानभूत घेतो. आपण जी रोज अनुलोम विलोमची आवर्तनं करतो त्याच्यापेक्षा ही थोडीशी वेगळी आज आपण केली. ह्या सगळ्याचे जे फायदे आहेत, लाभ आहेत, हे सारखेच आहेत. डोळे मिटून आपल्या संपूर्ण शरीर आणि मन तपासून पाहूया. आंतरिक सजगता वाढली आहे. मन शांत झालंय. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून
स्पंदनांची अनुभूती करणार आहोत आपण. भ्रामरीची आवर्तन आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घपूर रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घपूर रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घपूर रेचक करताना गुंजन. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्यायची आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची शवासनासाठी. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच पद्मासन अर्ध पद्मासन सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. काही सेकंद या स्थितीमध्ये कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. आज आपण जी काही शारीरिक साधना केली त्या संपूर्ण साधनेमुळे शरीराचा एखादा अवयव स्नायू ताणला गेला असेल तर तो या शवासनाच्या माध्यमातून आपण शिथिल करूया. आपली जाणीव पावलापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जायची आहे. शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मनाने शिथिल करायचे आहे. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपले सगळे जॉईंट्स, संपूर्ण उजवा आणि डावा पाय, तिथे असलेले महत्वाचे सांधे आणि स्नायू शिथिल करायचे. आपला दोन्हीही उजवा आणि डावा हात, तिथे असलेले सांधे आणि स्नायू शिथिल करायचे. पाठकड्यांमध्ये 33 मणक्यांची माळ शिथिल. पोटातील सगळे स्नायू आणि महत्वाच्या ग्रंथी शिथिल. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, आपलं छोटस हृदय, आपली फुफ्फुस शिथिल. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू ग्रंथी शिथिल. चेहरा अगदी शांत आहे. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडलेली आहे. डोळे अलगद मिटले आहेत. हलकस स्मितहास्य चेहऱ्यावर. पावलापासून केसांपर्यंत शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल कापसासारखे हवेत हलके हलके तरंगत आहेत. आणि या सगळ्याची मला जाणीव आहे. हळूहळू लक्ष आपल्या श्वासाकडे देऊया. श्वास घेतोय आणि सोडतोय. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्हीही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होते. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेताना माझ्या आतमध्ये प्रवेश करणारी चैतन्य शक्ती माझ्या पेशींपर्यंत पोचत आहे. आणि श्वास सोडताना माझी सगळे नकारात्मक भावना, व्याधी मी ह्या श्वासासोबत बाहेर सोडत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि स्थिर अशा स्थितीमध्ये आपल्या अंतर्मनाला एक संकल्प देऊया.
शवासनातला हा संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. मी बोलते, आपण श्रवण करा. मनामध्ये भक्तिभाव, कृतज्ञता भाव. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. जय जय रघुवीर समर्थ. त्या श्लोकामधली प्रत्येक ओळ आणि ओळ मी माझ्या मनामध्ये सामावून घेत आहे आणि त्याप्रमाणे वागण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया आणि त्यांच्या समोर पुन्हा एकदा एक संकल्प आपल्या मनाला देऊया. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित आणि व्याधीविरहित आहे आणि मी कायम असंच राहणार आहे. या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे माझी इच्छाशक्ती प्रबळ होतीये. माझा आत्मविश्वास वाढत चालला. यासाठी उचित अशी साधनं मी नित्य नियमाने करणार आहे. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. हळूहळू या स्थितीतून बाहेर येऊया आणि आजची नियोजित कामे पुन्हा एकदा सुरू करूया. आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करून मान उजवीकडे डावीकडे फिरून घ्यायची. दोन्ही पाय जोडून घेऊन हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन एक हलकासा खेच द्यायचा आहे संपूर्ण शरीराला आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचंय. डोळे उघडायची घाई न करता अगदी शांतपणे बैठक स्थितीमध्ये या. दोन्ही हात जोडून घेऊन शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. आपली संपूर्ण साधना आपण ह्या परमतत्वाला समर्पित करूया. आपला राग, द्वेष, अहंकार सगळं याच्या समोर, ओमच्या समोर आपण सोडून देऊया. प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश कमरेतनं सरळ श्वास घेत श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांचा तळव्यांत करायचं. निर्माण झालेली झोप अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. उद्या आपल्याला सुट्टी आहे. सर्वांना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भेटणार आहोत आपण सोमवारी सकाळी 5:50ला. हरिओम. धन्यवाद. भेटूया सोमवारी सकाळी. कोणाला काही शंका किंवा काही विचारायचं असेल तर ग्रुपवर माझा नंबर आहेच, तुम्ही तिथे विचारू शकता. आता मला दुसऱ्या वर्गाला जॉईन व्हायचंय, त्यामुळे मी सगळ्यांची रजा घेते. हरिओम. भेटूया सोमवारी सकाळी 5:50ला. धन्यवाद.